बीडच्या मस्साजोग गावामध्ये अंबादास दानवेंनी घेतली देशमुख कुटुंबांची सांत्वनपर भेट। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पोलीस अधिकारी देखील दोषी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, दानवेंची प्रतिक्रिया। परभणीमध्ये अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक। दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना झापलं। परभणीमध्ये प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप। परभणीमध्ये शांततेत सुरू असलेलं आंदोलन कुणी भडकवलं याची चौकशी करा, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची मागणी। हिंसा झालेल्या भागामध्ये जानकरांनी केली पाहणी। परभणीच्या घटनेच्या नंतर नांदेड इथे शांतता समितीची बैठक। शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं आवाहन। बुलडाण्यामध्ये समतेचे निळे वादळ या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणी घटनेमधील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी। बीड जिल्ह्यामध्ये 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू। आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा, ओबीसी, धनगर समाजाचं सुरू असलेलं आंदोलन, तसंच 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामुळे मनाई आदेश जारी। बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मुरुड बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद। सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आयोजन। बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा। शासकीय रुग्णालयामधल्या औषध साठ्यामधील 2 गोळ्यांचे सॅम्पल एफडीआयनं घेतले असून अहवालाची प्रतीक्षा। औसा तालुक्यामधल्या बुधोडा इथल्या 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस। 175 एकर जमिनीवरती करण्यात आलाय दावा। शेतकऱ्यांची कोर्टामध्ये धाव, शेतकरी अद्यापही हवालदिल। पंढरपूरमध्ये बजरंग दलाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। बांगलादेशमधील हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। सरकारनं हिंदूंच्या हक्कासाठी पुढाकार घेण्याचीही मागणी। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरूनही मानधन न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी आक्रमक। संतप्त प्रशिक्षणार्थींकडून कौशल्य विकास कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन। धाराशिवमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन। सर्व्हिस रोड आणि अंडरपासच्या मागणीसाठी वारंवार निवेदनं देऊनही टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक रस्त्यावर। बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस। कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचं समोर, तर बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवरती गुन्हा दाखल। राज्यामध्ये रविवारपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता। सांगली, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता। वातावरणाच्या बदलाचा तुरीच्या पिकाला फटका। संपूर्ण पिकावरती शेतकऱ्यांनी फिरवला नांगर। सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा। रत्नागिरीमधल्या मारुती मंदिर इथे भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरला आग। वेळेमध्ये आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। 27 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचं सांगून महिलेची फसवणूक। हरवलेला मुलगा असल्याचं सांगत घरामधील मालमत्ता केली आपल्या नावे। साताऱ्यामधली घटना, पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या। नागपूरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या आंतरराज्य टोळीला अटक। दरोडेखोरांनी काही श्रीमंत व्यक्तींच्या घरी रेकी सुद्धा केली होती। उड्डाणपुलावरती ऊसाचा ट्रक उलटला। ट्रकचा काही भाग आणि ऊस कोसळल्यामुळे 1 जण जखमी। अहिल्यानगरमधल्या चांदणी चौक उड्डाणपुलावरची घटना। सांगलीच्या वायफळे गावामध्ये 5 जणांवरती तलवार आणि कोयत्यानं हल्ला। पूर्व वैमनस्यामधून 10 ते 15 जणांच्या टोळीकडून हल्ला झाल्याची माहिती। नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यावरती वाघाचं दर्शन। या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची उडाली तारांबळ। शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण। तलाठी आणि कामगार आयुक्तालयामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून 1,14 लाख रुपयांचा गंडा। सरकारी अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक। नांदेडच्या मुखेडमधली घटना। या प्रकरणी मुखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। जळगाव शहरामध्ये मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। शिर्डीमधील साई मंदिर 20 डिसेंबरला दुपारी 2:15 ते 4:30 या वेळेमध्ये दर्शनासाठी बंद राहणार। 3D स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली समिती मूर्तीची पाहणी करणार असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय।
पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रोडवरील शाखेमध्ये 111 वर्ष जुन्या दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. सद्गुरू नारायण महाराजांना भेट मिळालेली ही मूर्ती 60 वर्षांपासून बँकेच्या लॉकरमध्ये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.